नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. गट ड संवर्गातील पदांची भरती निघालेली असून किमान 9वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. तेव्हा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी इलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 28 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी असणाऱ्या एकूण जागा, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो. तर या विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या उद्यान विद्या महाविद्यालयामध्ये गट ड संवर्गातील माडी या रिक्त पदाची पदभरती या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याकरता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे. तर 28/7/2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, माडी हे पद इथे भरल्या जात आहे. 2 रिक्त पदसंख्या इथे दिल्या गेलेल्या आहे. गट ड संवर्गातील पद आहे मित्रांनो. त्याकरता 2 रिक्त पदसंख्या आहे आणि वेतन मित्रांनो तुम्हाला ₹13,500 प्रति महिना असणार आहे. नेमणूक जी आहे मित्रांनो 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर या ठिकाणी घेण्यात येत आहे. तेव्हा कंत्राटी पद का असेना, एक सरकारी नोकरी तुम्हाला इथे उपलब्ध होत आहे. या ठिकाणी कंत्राटी चे जे काही कालावधी या ठिकाणी असणार आहे ते या ठिकाणी वाढवून देण्याचे या ठिकाणी चान्सेस असणार आहे. कारण मित्रांनो, तुमचा जर परफॉर्मन्स या ठिकाणी चांगला असेल तर नक्की या ठिकाणी तुमचे कालावधी या ठिकाणी वाढवण्याचे चान्सेस असणार आहे. तेव्हा नक्की तुम्ही या ठिकाणी इथे प्रयत्न करू शकता. त्याकरता जी काही शिक्षण पात्रता आहे ती किमान 9वी पास या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि कृषी विद्यापीठामधील माडी पदाचा या ठिकाणी अनुभव जर तुम्हाला असेल तर या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. तर एक उत्कृष्ट संधी आहे तुमच्याकडे या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता. तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करा. तर या पदाच्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहेत तर बघा, या ठिकाणी वयाची माहिती इथे दिलेली आहे. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता वयाची अट 38 वर्ष असणार आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना या ठिकाणी मुलाखतीकरता बोलावल्या जाणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इथे परीक्षा होणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे. तर एक सुवर्ण संधी आहे मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपले स्थान या ठिकाणी मिळवण्याची. त्याकरता जी काही पात्रता या ठिकाणी लागणार आहे त्या पात्रतेच्या सर्व प्रमाणपत्राची तुमच्याकडे प्रत या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्याकरता मुलाखतीकरता बोलवण्याकरता शैक्षणिक अर्हता, वयाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि इतर जी काही कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ती सर्व कागदपत्रे तुम्हाला मुलाखतीकरता या ठिकाणी घेऊन यायचे आहे. त्याकरता कोणताही देय भत्ता तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीकरता आल्यानंतर तुम्हाला दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काही अटी व शर्ती आहे. त्या सर्व अटी व शर्ती तुम्हाला या ठिकाणी वाचून या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करायचा. तर अशा प्रकारची ही पदभरती आहे मित्रांनो. माडी या पदासाठी 2 जागेसाठी कंत्राटी स्वरूपावर या ठिकाणी घेतल्या जात आहे. तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा तर त्या ठिकाणी बघा, अर्जाचा नमुना या जाहिरातीसोबतच जोडण्यात आलेला आहे. तर या जाहिरातीची पीडीएफ आणि हा अर्जाचा नमुना मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तुम्ही या ठिकाणी हा अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता. ही जाहिरात डाउनलोड करून पद्धतशीरपणे या ठिकाणी वाचून त्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर आता अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याबाबतची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देणार आहे. तर बघा, इथे सुरुवातीला तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर करत आहात त्या पदाचे नाव लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव, त्यानंतर सध्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कायमचा पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकावेळी
उमेदवाराचे जे काही वय असेल ते इथे वय टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा जातीचा उल्लेख आणि प्रवर्ग याचा उल्लेख या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तुमचं जी काही शैक्षणिक अर्हता या ठिकाणी झालेली आहे, ते शिक्षण पात्रतेची माहिती इथे टाकून घ्यायची आहे. तुम्हाला कोणता जर अनुभव असेल, त्या ठिकाणी त्या अनुभवाचं वर्ष टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या नियुक्त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी काम करत होतं, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या अनुभवाबाबतची ते लिहून घ्यायची आणि खाली स्वाक्षरी ते करून तो अर्ज संपूर्णपणे या ठिकाणी भरून घ्यायचा आणि त्या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्रे आहेत त्याच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अर्ज सादर करण्याकरता हा ॲड्रेस इथे दिलेला आहे. 28 जुलै 2025 या तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी हा अर्ज ॲड्रेसवर इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती माळी या पदासाठी गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी या ठिकाणी होत असून त्या पदभरतीची जाहिरात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.